स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बगरीची भाकर बनवणार होते. तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस होता, तर त्यासाठी मी संध्याकाळी फराळासाठी बगरीची भाकर बनवणार होते. तर त्यासाठी मी इथे पीठ घेतलं होतं बगरीचं आणि तव्यावरती एक साईडला मिरच्या थोड्या भाजून घ्यायला टाकलेल्या होत्या. तर भाजल्यामुळे आपली चटणी छान होते. तर त्यासाठी मी इकडे पीठ मळून घेतलं आणि भाकर बनवली. तर भाकरीमध्ये आपण पीठ मळताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाणी केल्यामुळे आपले भाकरला चिरा वगैरे अजिबात जात नाही. आपली भाकर एकदम छान होते. तर त्यासाठी मी ते भाकर बनवून घेतली आणि तव्यावरती भाजायला ठेवली. तोपर्यंत मी एक साईडला शेंगदाणे पण भाजून घेतलेले होते चटणीसाठी. तर मी आता शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या जे घेतल्या होत्या त्या मिक्सरमध्ये काढून घेतल्या आणि त्यामध्ये मीठ टाकून आता तव्यावरती छान प्रकारे परतून घेणार आहे. त्यानंतर इथे आपली भाकरी पण तयार आहे बघू शकता आणि चटणी पण झालेली आहे शेंगदाण्याची. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.